गुड मॉर्निंग. माझं नाव अनुष्का कदम आहे. मी स्वामी विवेकानंद शाळेत माध्यमिक विद्यालयामध्ये शिकवत होते. माझी आत्ताच 10वी पूर्ण झालेली आहे. आणि आत्तापर्यंत पहिलीपासून ते 10वीपर्यंत याला CPUच म्हणत होतो, पण सरांनी आम्हाला सांगितलं की याला CPU नाही कॅबिनेट म्हणतात. त्याच्यामुळे सरांसाठी थँक्यू सर, मला सांगितल्याबद्दल याला कॅबिनेट म्हणतात. तर हा मदरबोर्ड आहे. CPU हा मदरबोर्डला इथं केला असतो, प्लेस केला असतो, ते इथं लावलेला असतो. आणि मदरबोर्ड हा कॅबिनेटच्या इथं आतमध्ये सेट केलेला असतो. मदरबोर्डच्या बॅक साईडला इथे सगळे आपण काही कनेक्टिव्हिटी करायची असेल ती कनेक्टिव्हिटी करू शकतो. हा वेब कॅमेरा आहे. आपण हा मीटिंग अरेंज करण्यासाठी करू शकतो. एखादा व्हिडिओ कॉल मीटिंग्स, काही क्लासचे व्हिडिओ असेल ते ॲडजस्ट करण्यासाठी आपण करू शकतो. असं करायचं असतो. आणि याची कनेक्टिव्हिटी नाही का इथे बॅक साईडला करतात. हा माऊस आहे. हा विदाउट वायरलेस आहे. हा ब्लूटूथला कनेक्ट असतो. हा पण आपण मदरबोर्डच्या बॅक साईडला कनेक्ट करतो. हा वायर माऊस आहे. हा आपण जादा अंतरावर घेऊ शकत नाही. आणि हा याची कनेक्टिव्हिटी पण इथं आणू शकतात. हा जो विदाउट वायर माऊस आहे, हा आपण किती पण डिस्टन्सवर जाऊन आपण हा कॅरी करू शकतो आणि काम पण करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला या माऊसची गरज नाही पडत, कारण की हा माऊस आपण कुठं पण सहज असं बॅगमध्ये टाकून सुद्धा घेऊन जाऊ शकतो. हा ब्लूटूथ कनेक्ट असतो. हे थंब मशीन आहे. याची कनेक्टिव्हिटी मदरबोर्डच्या बॅक साईडला जातात. आणि याचा उपयोग आपण आधार कार्डचे काही थंब प्रिंट करण्यासाठी आपण याचा वापर करतो. आणि आजकाल शाळेमध्ये सुद्धा ऑनलाईन प्रेझेंटेशन झाली, त्याच्यामुळे याचा पण उपयोग शाळेमध्ये पण केला जातो. कॉलेजमध्ये पण केला जातो ऑनलाईन प्रेझेंटेशन भरण्यासाठी. मॅडम